अनधिकृत होल्डिंग काढताना शॉक लागून कर्मचारी ठार. मुकुंदवाडीतील दुर्घटना, एक कर्मचारी जखमी. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगर महापालिका शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात धडक मोहीम राबवत असताना मोहिमेअंतर्गत शनिवारी सकाळी मुकुंदवाडी येथील एका मंदिरावर असलेले अनधिकृत होल्डिंग काढताना अचानक होल्डिंगचे कॉर्नर 33 केव्हीच्या विजेच्या तारेला लागल्याने जोरदार शॉक लागून एक कर्मचारी जागीच ठार झालाय, तर दुसरा गंभीररित्या भाजलाय. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील विनापरवाना असलेल्या पोस्टर, बॅनर, होल्डिंग काढण्याचे आदेश महापौर समीर राजूरकर यांनी दिले. नंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात धडक मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत शनिवारी 21 फेब्रुवारी सकाळी मुकुंदवाडी येथील एका मंदिरावरती असलेले अनधिकृत होल्डिंग काढताना अचानक होल्डिंगचे कॉर्नर 33 केव्हीच्या विजेच्या ताराला लागले. त्यामुळे जोरदार शॉक लागून एक कर्मचारी जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीररित्या भाजलाय. अमोल दिनकर जाधव, वय 27, राहणार मुकुंदवाडी, संजयनगर असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर रवी रणधीर रेडलॉन, वय 38 असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनधिकृत होल्डिंग्स काढत असताना सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली. होल्डिंगला लोखंडी फ्रेम होते. होल्डिंग काढल्यानंतर ती 33 केव्ही तारेला लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. अनधिकृत बॅनर संदर्भात सातत्याने गेल्या 10 दिवसापासून मी प्रशासनाला पण सांगतोय आणि हे शहर आता बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही मोठी शहरं पहा, जी स्वच्छ शहर आहेत, तिथे असे बॅनर लागत नसतात. त्याच्यामुळं मी आयुक्तांना त्या दिवशी खूप पत्रकारांनी त्याच्या बाबतीत हे केलं की मी आयुक्तांना असं का बोललो, पण मी त्यांना अतिशय नम्रपणे या शहराचा नागरिक म्हणून, मी प्रथम नागरिक तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर मी नागरिक आहे, टॅक्स पेअर आहे. पण मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे आता शहर बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. बघा, 8 दिवसामध्ये एक लाड पागे समितीत 6 महिन्यापूर्वी लागलेला व्यक्तीचा आज ते काढताना शॉक लागून बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्या प्रचंड संवेदना आहे. माझं सकाळपासून मन द्रवित झालं. मी तिथं घाटीत जाऊन आलो. आपण इतकी जीवघेणी स्पर्धा का करतोय? कशासाठी करतोय आपण ही जीवघेणी स्पर्धा? आता मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की या अनधिकृत बॅनरच्या बाबतीत कोणताही मुलायजा ठेवायचा नाही. ज्यांनी बॅनर लावला त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल होणार आहे का? तुम्ही माझं असं म्हणणं आहे की पहिले सगळे काढा आणि त्याचं एक धोरण निश्चित करून मनपा प्रशासनाने पेपर पॉप्युलेशन केलं पाहिजे की आता आम्ही ज्यांचा फोटो असेल, जो कंपनी असेल किंवा जे काय त्याचा जो परफॉर्मा प्रशासनाने तयार करावा आणि गुन्हा दाखल. मनपा आणि विद्युत मंडळाच्या त्या वतीने मयत कामगार यांना 1 कोटीची नुकसान भरपाई व जखमी कामगाराला 25 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध मानववधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष नगरसेवक अशोक हिवराळे, कैलास जाधव आदींनी केली आहे. आज जी घटना या शहरामध्ये घडलेली आहे, एका सफाई कामगाराचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एक सफाई कामगार हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. आज सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमी साफसफाईसाठी आले असता त्यांच्याकडून या शहरामध्ये जे इलिगल बॅनर वगैरे लावणं सुरू आहे, हे बॅनर काढण्यासाठी या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. परंतु ते दुर्दैवाने ते बॅनर काढता त्याचा बॅनरचे जे लोखंड आहे ते विद्युत ताराला लागलेले आहे आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यात निर्गुण मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी शहरामध्ये जे महापौर आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की या शहरामध्ये जे इलिगल बॅनर आहेत ते सगळं लावू नये म्हणून. परंतु आता या ज्यांचे बॅनर काढायला आमचे कर्मचारी गेले होते, अमोल जाधव व रवींद्र रेडलान, हे दोन्ही, एक अमोल जाधव हा जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि रेडलान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. सिग्मा हॉस्पिटलला उपचार चालू आहे. या अनधिकृत ज्याचं बॅनर होतं त्या बॅनरवाल्यावर सदृश्य मानववधाचा गुन्हा दाखल करावा. या कर्मचाऱ्यांना, या अमोलच्या परिवाराला 1 कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी व तसेच रवींद्र रेड्डी यांना 25 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने संजय रगडे अशी मागणी करत आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.